आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती। सूत्रांची माहिती, सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3190 कोटी केले होते मंजूर। सार्वजनिक आरोग्य विभागाने योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त, चुकीची गोष्ट थांबली पाहिजे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन। रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कारवाई होणार। वसंत मोरेंनी केलेल्या आंदोलनावरून अजित पवारांची प्रतिक्रिया। नुकसान करणाऱ्या पक्षाकडून वसुली व्हावी, कोर्टाने सांगितलं, तोडफोडीवरून अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांनी आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारांवर कारवाई करावी, वसंत मोरेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। पालकमंत्री अजित पवारांनी शहराच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचा सल्ला। माझ्यावरती गुन्हे दाखल होणार असतील तर बिनधास्त होऊ देत, पण त्याच्याबरोबर या शहरामध्ये जे काय दिवसेंदिवस गाड्या फुटतात आहे, कोयता गँग फिरतीये, मर्डर चालू आहे दिवसा ढवळ्या, ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी पालकमंत्री म्हणून कारवाई कराव्यात। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश। छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचा अपमान केला जात असेल तर अशा लोकांची मुंडकी छाटून कालीमातेच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे। कालीचरण महाराजांची संतप्त प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर पोलिसात तक्रार देणार। कुटुंबाला धमकी देत आहेत, काही झाल्यास इंद्रजीत सावंत जबाबदार, पल्लवी कोरटकरचा आरोप।